20 मिनिटांचं टायमिंग असेल आणि त्याच्यात 3 षटकं 15 मिनिटाचं टायमिंग आणि 15 मिनिटांमध्ये जर 3 षटक फेकले नाहीत तर एक खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये लावावं लागेल. हा प्रत्येक स्पर्धेतला नियम आहे, त्यामुळे नियमांचं पालन संघानं करावं लागेल. सका हसरी असावी, शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी, मुख्य असावे जगदंबेचे नाव, मग होईल तुमचे सर्व सोपे काम. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं स्वागत. आणि बरेच सारे प्रेक्षक वर्ग फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धेला जॉईन झालेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच स्टार्ट होईल. 2 सलामीवीर मैदानावरती रवाना झालेत. सायकलवरती किरण राजे, नॉन सायकलवरती बालू राजे, हे 2 ताकदवर सलामीवीर तोज मजकूर संघाकडून येतात. तो गोलंदाज तयार. पहिलं षटक घेऊन येतं पाबळ सर्कल मध्ये आर्यन भोईर. पहिला बॉल, पहिला चेंडू अगदी सुरेख फेकला आणि दमदार सुरुवात मैदानावरती करतो आर्यन भोईर. पाबळ सर्कलचं पहिलं षटक आहे आणि पाबळ सर्कलच्या पहिल्याच ओव्हर मध्ये पहिला चेंडू त्याने डॉट फेकलाय. षटक क्रमांक तुम्ही पहिलं पावर प्ले पाहता. 2 खेळाडू बाउंड्री लाईनवरती आहेत, एक ऑन साईडला एक ऑफ साईडला. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं, पुढे आलेत परंतु चेंडू पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेनं अंकुश इथे अकाउंट ओपन झाले टीमचं. धावसंख्या ऐकून स्कोर बोर्ड होती 1 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक. चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरनं अपर कट चाललाय चेंडू धन 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 करत कव्हर सीमारेखेच्या बाहेर. 4 रन. नेक्स्ट मॅच असेल वामंज आणि कोपरा अशी ती लढत असेल. डान्सिंग डाऊन पुन्हा एकदा पुढे येऊन खेळतात. शॉर्ट लेगला खेळाडू आहे, आता एक सिंगल आली. सिंगल बरोबर टीमची टोटल स्कोर होती 6 धावा. धावसंख्या 6. पॉवर सर्कलचं पहिलं षटक. मॅच तुम्ही पाहतात तोच मजकूर बनाम पडगे. पुन्हा एकदा कबरच्या रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा झाल्या कंप्लीट आणि 2च धाब्यावरती समाधान मानलंय. पहिलं षटक सुरू असताना टोटल स्कोर जर पाहिला धावपळकावरती एकूण 8. धावसंख्या 8. नेक्स्ट मॅच कोपरा बनाम वावंजे अशी ती लढत पाहायला मिळेल. यावेळी चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. जर आले असतील तर आपण रिपोर्टिंग करून द्या, कारण आज वेळ आमच्याकडे भरपूर कमी आहे. मेगा फायनलचे दिवस आणि हा चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मारतात. डेड बॉल पंचांचा इशारा. गोलंदाज तयार. चांगला बॉल, फटका पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चाललाय. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट. धावसंख्या 14. पहिलं षटक झाले कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14.
टीम टोटल आपण पाहिले स्कोर बोर्डवरती धाबा लागले एकूण 14 पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. चला वेळ घेऊ नका बघा 5 मिनिटं तुम्हाला फक्त एका ओव्हरसाठी दिली जातात त्यामुळे 5 मिनिटांमध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये पडगे संघ षटक फेकायचं आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला कोपरा डीसीसी बनाम वामनजे सुभाष अशी मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघाला विनंती करेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतं. पहिलं षटक 14 धावेचं. त्यानंतर पुन्हा एकदा सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ रिझन मध्ये 2 धावा कंप्लीट. 2 धाब्याने संघ पोहोचलाय. टीमची टोटल सध्या स्कोर बोर्ड होती 16 रन्स. ओव्हर नंबर सेकंड गोलंदाज सौरभ भोईर. पहिलं षटक तुम्ही आर्यन भोईरचं पाहिलं 14 धावा आल्या. सुरुवात चांगली झाली तवळचं मजकूर संघाची परंतु सेकंड ओव्हर सुरू झालाय. सौरभ भोईर ओव्हर नंबर सेकंड करतोय. 5 खेळाडू बाउंड्री लाईनवरती एका बाजूला आपण पाहिले ऑन साइड मध्ये 3 ऑफ साइड मध्ये 2 असे खेळाडू तुम्ही बाउंड्री लाईनवरती पाहतायत. बॉल आबेते मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. वेल जज वेल कॅच. पहिला धक्का लागतो मैदानावरती. किरण राजे बॅक टू द डगआउट. पहिला धक्का मैदानावरती लागलाय. टीम तोच मजकूरला. धाबसंख्या एकूण स्कोर बोर्डवरती 16 रन्स. पाबस सर्कलचं पहिलं षटक 14 आल्या. त्यानंतर ओव्हर नंबर सेकंड तुम्ही पाहिलं सौरभ भोईरचं ज्याला पहिली सफलता प्राप्त झाली. न्यू बॅट्समन हरेश मुंबईकर. सौरभ भोईर पहिली सफलता प्राप्त झाली. त्यानंतर आपण पाहतोय ते टीमची टोटल सध्या 16. बॅक साईडला चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये आउटफील्ड पास आहे. चेंडू अडवलाय तोपर्यंत 2 धाबा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं अकाउंट ओपन केलं बॅट्समन हरीश मुंबईकरनं. धाबसंख्या 18. सेकंड ओव्हर तुम्ही पाहतायत. चला पडगे संघ वेळ घेऊ नका कारण प्रत्येक षटक तुम्हाला फक्त 5 मिनिटांचा अवधी दिला जातोय आणि 5 मिनिटांमध्ये जर षटक फेकलं नाही तर मग तुम्हाला चांगला बॉल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू जोपर्यंत फील्ड होईल मिड विकेटला तोपर्यंत 2 धाबा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट खूप छान आहे. रणसंख्या धावफटकावरती टोटल 20 धाबा. चांगली सुरुवात राहिली तोच मजकूर संघाची. पावर सर्कल मध्ये 14 धाबा आल्या. त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये आता 4 बॉल फेकलेत. 6 धाबा तर 1 विकेट सौरभ भोईरनं प्राप्त केली मैदानावरती. बॉल मिस टायमिंग फटका. कॉटन बॉलची संधी आणि दुसरा धक्का दिलाय या ओव्हर मध्ये. बॅट्समन मैदानावरती हरेश मुंबईकर बॅक टू द डगआउट. थँक्यू डीसे. ओव्हर नंबर सेकंड सौरभ भोईरला दुसरी सफलता मिळाली. मॅच मध्ये कमबॅक केला. 5 बॉल फेकले. 6 धाबा तर 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या. न्यू बॅट्समन येतोय भावेश पाटील. नेट क्रमांक 4 चौथ्या क्रमांकावरती तो आलाय. सलामीवीर बॅट्समन तुम्ही पाहता बालू राजे जो नो स्ट्राईक एंड वरती अद्यापी आहे. ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला त्यानं आपल्या टीमसाठी 8 धाबेचं योगदान दिलाय. तो बालूराजे नो स्ट्राईक एंड वरती. चांगला बॉल कमबॅक दिलं. 6 बॉल मात्र इथे फेकत असताना पंचांचा इशारा आलाय.
वाईट बॉल. अतिशय सुरेख षटक त्यानं हाताळलंय. तर 5 बॉल त्यानं 7 धाबा खर्च केल्या. टीमची टोटल सध्या स्कोर बोर्ड होती 2 गडी बाद 21 धाबा धावपळकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या आणि त्यानंतर कमबॅक केलाय. परंतु शॉर्ट बॉल, अंतिम बॉलला प्रहार आणि 5 मध्ये 7 आल्या होत्या. अंतिम बॉलवरती 7 आल्या. असे एकूण टोटल धावपळकावरती धाबा लागल्या 27. 2 षटकांचा खेळ समाप्त. दोन षटकं कंप्लीट झाली. 2 षटकामध्ये 2 गडी बाद 27 धाबा तोच मजकूर. चांगला बॉल पडल्यानंतर इथे आपण पाहतो एक ब्लॉकल मध्ये चेंडू होता. सिली मिडॉनला चेंडू अडवलाय. तोपर्यंत इथे एक सिंगल आली. ओव्हर नंबर 3 फेकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. अल्पेश भोईर जो 30 षटक फेकेल. सुरेख क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आज. धावसंख्या एकूण 28. बॉल चांगला आहे. फटका पाहायचंय. एलिव्हेशन कमी आहे फटक्यामध्ये आणि फटका फसलाय. विकेट मिळाली. डीप मिड विकेटला झेल टिपलाय. धक्का लागतोय. तोच मजकूर संघाला अजून एक आणि टीमची टोटल बाळूराजे मैदान सोडेल. धावपळकावरती 28 धाबा. थँक्यू. तो भावेश बाद झालाय. भावेश पाटील बॅक टू द डगआउट. बाळूराजे अद्याप मैदानावरती तग धरून आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 28 धाबा लागल्या. 3 गडी बाद. न्यू बॅट्समॅन मैदानावरती मेघराज राजे. मेघराज राजे, बाई राजे ज्या नावानं संबोधलं जात आहे. धावसंख्या 28. तिसरे षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी करतोय अल्पेश भोईर ज्यानं 2 बॉल फेकलेत. यावेळी चांगला बॉल. फटका देखील चांगला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलून फेक करेल तोपर्यंत त्या ठिकाणी एक सिंगल आली. आणि आता सेकंडवरती बाळूराजे तुम्ही पाहाल ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत एक चौकार आलाय. त्यानं आपल्या टीमसाठी 9 धाबेचं योगदान दिलाय. तो बाळूराजे जिम्मेदारी असते त्याच्या खांद्यावरती कारण या मॅच मध्ये तोच मजकूर संघाला एक चांगली टोटल उभारायची असेल. चांगला बॉल. अपील स्ट्रॉंग. LBW आणि महत्वाची विकेट. बाळूराजे बॅक टू द डगआउट. धावसंख्या एकूण स्कोर बढवती आपण पाहिली. ओव्हर नंबर 3 सुरू असताना 29. काय कमबॅक केलं अल्पेश भोईरनं. 4 चेंडू फेकलेत. 2 धाबा. 2 महत्वाच्या विकेट त्यानं काढल्या. बाळूराजे जो सेट होता मॅच मध्ये त्याला बाद केलं LBW स्वरूपामध्ये. बॉल चांगला. फटका चांगला आहे. मिड सारन्स डीप मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर येतोय षटकार.
थँक्यू डेसे. षटकार आलाय स्ट्रायकरवरती. तुम्ही पाहता ब्रह्मा राजे. बॉल पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर 2 बॉल मागात पडले, कारण सुरुवातीचे 4 बॉल त्यानं 2च धावा दिल्या, 2 विकेट प्राप्त केले, परंतु शेवटचे 2 बॉल फेकताना आता त्यानं एका बॉलमध्ये 7 दिले. टीमची टोटल स्कोर बोर्ड होती 36 धावा. चांगला बॉल अगदी सरळ खेळलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. एक सिंगल आली आणि ओव्हर समाप्त होईल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर 37 या ओव्हरमध्ये आल्या 10 रन्स आणि त्यानं महत्वाचे 2 विकेट प्राप्त केले. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त. तोच मजकूर टीम टोटल स्कोर आपण पाहतोय. गडी बाद झाले 4 आणि धावफलकावरती 37 धावा. थँक्यू डेसे. चला सामना सुरू करा. पंच वेळ आज कमी आमच्याकडे, कारण इथनं आम्हाला एकूण आज 10 सामने कव्हर करायचे, त्यामुळे वेळ आमच्याकडे कमी असेल. प्लीज मी विनंती करेल सर्व संघांना की वेळ जास्त घेऊ नका. धावसंख्या एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 लॉस ऑफ 4 विकेट, 4 गडी बाद झालेत आणि 37 धावा धावफलकावरती लागले आहेत. ओव्हर नंबर 4 करण्यासाठी येतोय. बॉलिंग ट्रॅकवरती 4थं षटक तेजस पाडीच्या माध्यमातून फेकलं जाईल. तेजस पाटील. सेकंडवरती ब्रह्मा राजे. आक्रमक खेळाडू टीम तोज मजकूरकडनं. आक्रमक खेळाडू आणि त्याचा आक्रमक पवित्रा, परंतु फटका फसलाय. एलिव्हेशन कमी होतं फटक्यामध्ये आणि लॉंग ऑफ रिझन मध्ये झेल टिपलाय. धक्का क्रमांक 5. टोटल स्कोर 37 लॉस ऑफ 5 विकेट. मॅच मध्ये कमबॅक झालाय. पंचांच्या भूमिकेत तुम्ही आज रुपेशला पाहतायत. स्ट्रायकरवरती तेजस स्ट्रायकरवरती तेजस पाटील बॅटिंग करतोय आणि गोलंदाजीच्या मागवरती देखील तेजस आहे. आज तेजस टू तेजस हा सामना मैदानावरती. चांगला बॉल, एक सिंगल घेतली स्क्वेअर लेग मधनं. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत एक सिंगल प्राप्त झाली. सिंगल बरोबर टीमची टोटल स्कोर बोर्ड होती 38. तेजस पाटील जो अंतिम षटक फेकतोय, ज्याला डेट ओव्हर म्हटलं जातं, की ज्या ओव्हरमध्ये नेहमी हाणामारी होते, चौकार षटकार पाहायला मिळतात, परंतु आतापर्यंत तेजस पाटीलने थोडंसं शांत ठेवलंय. 3 बॉल 1 विकेट 1 धाव फक्त त्याने खर्च केली. बॉल चांगला आहे, फटका देखील हवेत आहे, पायचे लांबी जास्त चाललाय चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तर एकूण धावसंख्या षटकाराबरोबर 43 स्कोर बोर्ड लागलेत.
तर टोटल स्कोर झालाय ते 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकापती 46 आणि 47 धावेचा आता टार्गेट असेल पडगे संघासमोर. तोच मजकूर संघाने केल्यात 46 रन आणि आता 47 धावेचं टार्गेट. तत्पूर्वी आपण टॉससाठी आमंत्रित करूया दोन संघ डीसीसी कोपरा संघाचे कॅप्टन आणि वाबंजे सुभाषचे संघ दोघांना विनंती करेल आपण टॉससाठी लगेचच इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. बघा 4 षटकांची लढत आहे त्यामुळे दोन्ही संघाला एक सूचना आहे की आपण टॉससाठी लगेच इथे उपस्थित राहावं. हॅलो, थँक्यू सो मच योगेश मडवी सर, पनवेल समालोचक असोसिएशन समितीचे आमचे उपाध्यक्ष आणि आमचे बंधुतुल्य मित्र, थँक्यू सो मच. आजचा आवाज पूर्ण दिवसभर त्यांचा आवाज आपल्या मनावर तर अधिराज्य गाजवेल, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. दोन्ही टीमला स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारे शुभेच्छा. कुवरसाठी पहिला चेंडू प्रथमेश सालुंके, कॉट बिहाइंडची अपील, बिग विकेट मैदानातून बाहेर. थँक्यू सो मच.
दोस्ती दुनियातील एक राजा माणूस मित्रांनो पहा, कुणाल दादा पाटील आज त्यांचा वाढदिवस. एक अष्टपैलू क्रिकेटर ओम ठाकूर, बाप्पा मोर्या, तलोजा मजकूर टीम आणि संपूर्ण तलोजा मजकूर टीमला ज्यांना सुगीचा दिवस दाखवणारा आमचे कुणाल दादा यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ते मॅचचा आनंद घेत असतील जरूर. त्यांना VRCG चषक 2023च्या माध्यमातून देखील वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा. तुम जियो हजारो साल और साल के दिन हो 50,000. इवले स्वरूप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला खऱ्या त्यानं गगनावरती. त्यांना गगना एवढ्या आयुष्याच्या शुभेच्छा आम्ही जरूर देऊ. गॉड ब्लेस यू कुणाल पाटील. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत VRCG चषक 2023 मध्ये. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला कुवर पाटील. प्रथमेश यावेळी टॅपिंग क्रिकेट लिमिट ऑन मधून क्षेत्ररक्षक येतील. तेजस डायरेक्ट हिट. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. इथे बॅकअप मध्ये धीरज राजे त्या ठिकाणी होते. चेंडूची अडवणूक करतील तत्पूर्वी इथे मात्र एक धाव मिळेल टीमला, एक धाव मिळेल फलंदाजाला. एकूण धाव संख्या धावल करतो. एक पिच्छा करत आहेत दिवसभर खऱ्या अर्थानं पाहिलं 4 दिवस त्यांची अप्रतिम गुणलेखक आमचे चार्टर्ड अकाउंटंट रोनित यांची सुंदर लेखन शैली. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रथमेश समोरच्या दिशेनं वाघाची दाढ, खोदला पहाड, चेंडू आउट ऑफ द पार, ओव्हर द रोप, मिळतील 6 रन. थँक्यू सो मच. आज संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वावंजी टीमचे कर्णधार आल्यात. मोस्ट वेलकम. कोपरा टीम चला टॉससाठी फटका या ठिकाणी शॉर्ट फॉर्मॅटमध्ये ब्रह्माराजे त्या ठिकाणी आहेत. मिळतील इथे सिंगलच्या बरोबरीने टीमची धावसंख्या धाव फलकावरती. एकूण धावा 8 धावा आहे धाव फलकावरती. 47 पिच्च्या करायचा. षटक क्रमांक पहिला चेंडू फेकून झाले आहेत. प्रथमेश यांचे 4. पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी केले होतं. आता मात्र इथे कमबॅक आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता भावेश पाटील. डॉट चेंडूची सफर. इन ऍक्शन मध्ये आपण जय राजेला देखील खेळताना पाहू शकाल. एक जबरदस्त खेळाडू त्याच्या नावावरती रेकॉर्ड आहे. 6 चेंडूवरती 6 विकेट. जबरदस्त गोलंदाजी. प्रथमेश षटकातील शेवटचा चेंडू. समोर फलंदाज उजव्या हाताचा आपण पाहतोय सौरभ भोईरला. सौरभ साठी हा चेंडू वेगवान चेंडू. डॉट चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती आखली गेली. एकूण टेपते 8 वरती. 1 विकेट गार टीम पडगे. थँक्यू सो मच. पडगे संघाचे खंदे समर्थक आणि आमचे कार्यार्थाने बंधुतुल्य मित्र सचिन दादा भोईर या मॅच आनंद घेत आहेत. त्याला विनंती करतो की व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि पडगे टीमसाठी देखील. सचिन दादा भोईर या पण आले असेल तर व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. गणेश दादा एक 40+ मध्ये केले असतात. आमचे गणेश दादा एक अष्टपैलू क्रिकेट आणि उत्कृष्ट गोलंदाज. मॅचचा आनंद घेत असते. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आमचे प्रीतम दादा त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया क्रिकेटच्या थांग महासागरावरती. DCC कोपरा टीम टॉससाठी आले आहेत. स्वागत आहे. समोरच्या दिशेनं तितकीच लांबी तितकंच अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर छिव म्हणतात. मृत्यू चेंडूची घोषणा पंच
रुपेश यांच्या माध्यमातून आणि टॉससाठी आमंत्रित केलं मंगेश दादा भगत यांच्या शुभ हस्ते करूया आपण नाणेफेकी. व्हेरी गुड डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा खऱ्या तर वळण घेतो, काटा बदलतोय. स्विंग अँड मिस ही गोलंदाजी धीरज राजे. चांगला रेकॉर्ड आहे मित्रांनो, मेडन षटक हाताळणारा हा गोलंदाज आहे, परंतु आता गरज आहे टीमसाठी चांगला षटक हाताळण्याची. क्षेत्ररक्षण विखुरलेला पण पाहू शकाल, 4 षटकांची मॅच, कंपल्सरी चेसिंग. व्हेरी नाईस डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. कॉडबी यांची अपील केली होती, बॅटच्या समोरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. षटकार आल्यानंतर योगेश दादा चांगली गोलंदाजी मी म्हणेन, अप्रतिम गोलंदाजी. कोपरा टीमने इथे जिंकला टॉस आणि निर्णय आणि डिसिजन पेंडिंग. धीरज बॅक टू द बॉलर केल्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक आलेत, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये गफलत. चेंडू आउट ऑफ द पार्क, मिळतील 4. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जितू आमचे डीजे मास्टर, खूप चांगली ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून. नयनदादा भोईर या आपले चिमुकले सोबत येत आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, हार्दिक स्वागत. VRC चषक 2023. व्हेरी गुड डिलिव्हरी, चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक येतील, वागतील, उचलतील, फेकतील, तत्पूर्वी मिळतील 2. नयनदादा भोईर व्यासपीठावरती आलेत, हार्दिक स्वागत. धावसंख्या पाहिली तर एकूण 20 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. धीरज यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर पंच दंडित घोषित करतात. बिग विकेट आहे. गरजेचं आहे तलोजा मजकूर टीम साठी. ओम ठाकूर, बाप्पा मोर्या, तलोजा मजकूर टीम अतिशय चांगल्या ड्रेस कोड मध्ये, आणि आम्हाला जो ड्रेस कोड पाहतोय पॉवर आणि सर्जा बैलाचे मालक अक्षय पाटील मॅचचा आनंद घेतात, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून टी शर्टची देखील स्पॉन्सरशिप देण्यात आली, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. क्षेत्ररक्षण विखुरलेल्या टीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मध्ये, स्क्वेअर लेग रिजन मध्ये, काऊ कॉर्नर रिजन मध्ये, लॉंग ऑन मध्ये किरण राजेला पण पाहू शकाल. किरण राजे म्हटलं तर चीनची भिंत, आणि कार्यातना पण पाहिलं ना खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत, आणि टीमसाठी एक चांगला योगदान सातत्याने फलंदाजी करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानमध्ये एक उंच भरारी घेत एक ब्रिलियंट स्टाफ त्यांनी त्यांच्या माध्यमातून दिली. किरण राजे तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ब्रह्मा राजे हाफ ट्रॅकर होता, सोडणार नाही या चेंडूला, पाठवून देणार सरळ डीप विकेट, बाउंड्री रेषेच्या बाहेर दमदार 6 रन.
सकते हैं लेकिन आटा पीस पीस कर देते हैं। ओम साई राम। षटकारानं आशा पल्लवित केल्या टीम पडके टीमसाठी। धीरज 11 पडके टीम 25 धावेची गरज पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार। पुन्हा एकदा ब्लास्ट केलाय स्टँड अँड डिलिव्हर चेंडू आउट ऑफ द पार ओव्हर द रोप 6 रन। पाटील 34 झाल्या धावा। चौदा होत्या। लास्टच्या चेंडूवरती कॅच सोडल्यानंतर एक धाव आली होती भावेश। यावेळी चेंडू हवेच्या लाटांवरती स्क्वेअर लेग रिजन मध्ये फलंदाज बाद होण्याची शक्यता। ते सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या धाव फलकावरती पाहिली गेली तर एकूण धावा 35। करायचं आहे तर अलंकाराची विकेट खूप महत्वपूर्ण चांगलं समीकरण आहे। गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल। हॅप ट्रॅकर होता क्षेत्ररक्षक आहे धीरू चुकी करणार नाही फलंदाज बाद होती। पंचवीसची गरज होती। ब्रह्मराज्याने धावसंख्या खर्च केल्यात 5 मध्ये 19। खराब गोलंदाजी ब्रह्मराज आहे। आशा होत्या महत्वाकांक्षा होत्या भरपूर साऱ्या इच्छा होत्या टीम तलोजा मजकूर टीम साठी। 7 मध्ये 6 बनवायचे आहेत का या चेंडूवरती मॅच फिनिश करणार का अति दमखम दाखवावी लागेल फलंदाजामध्ये। व्हेरी गुड डिलिव्हरी या पद्धतीची गोलंदाजी हवी होती ब्रह्मराजीने खूप महत्व ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजी थोडीशी खराब 19 धावा खर्च केल्यात आता 6 मध्ये 6।
दादाची निवड कशा पद्धतीने करावी. बालूराजे देखील गोलंदाजी करतायत. जयराजेवरती विक्रम आहे, 6 चेंडूवरती 6 विकेट कॅरी करण्याचा. सचिन राजे ज्ञानेश्वर शर्मा पाटील साहेब या ठिकाणी आलेत. त्यानंतर गुरुनाथ दादा पाटील देखील या ठिकाणी आलेत. मनपूर्वक कार्तिक त्यांचं स्वागत. या ठिकाणी आलेत व्यासपीठावरती. संतोष दादा नेरुरकर व्यासपीठावरती या. परत पावलं सज्जनांची शोभा वाढवली क्रिकेट सामन्यांचे सर्व मान्यवर या ठिकाणी आल्यात. VRCC चषक 2023 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कचरू लक्ष्मण पाटील साहेबांचं देखील व्यासपीठावरती शुभ आगमन. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून VRCC चषक 2023 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आज मेगा फायनल डे. मान्यवरांच्या मांदी येथील सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. किरण आसरा फोल्डर लाईनचा हा चेंडू होता. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे तू मॅ किरण राजे बॅट कलेक्टिंग. इथे मात्र धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट तुमची खूप छोटी आहे. आता बनवावे लागतील 5 मध्ये 4. वनवा पेटवलाय. त्याच्या माध्यमातून धावसंख्येचा आकार आपण पाहिला तर तब्बल 4 षटकार 1 चौकार. अलंकार मॅच फिनिश करतील का? यावेळी लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्ररक्षक आल्यात. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. अशाच पद्धतीने क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं. तलोजा मजकूर टीमनं अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण हाताळलं होतं. जोरदार टाळ्या अलंकार पाटील. देण्यासाठी व्यासपीठावरती आमंत्रित करतो शेतकरी कामगार पक्ष. आदरणीय सन्माननीय पंचायत समिती माजी सभापती आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वर दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. अलंकार खूप चांगले खेळ केलेला आहे. अप्रतिम. निश्चित आम्ही ट्रॉफी देण्या अगोदर तुमचं आम्ही वक्तव्य जरूर लाईव्ह चालले. अप्रतिम खेळ तुमच्या माध्यमातून. जर 2 शब्द बोला. ज्या पद्धतीनं पडगे बनाम तलोजा मजकूर मॅच येत असताना कसं वाटलं एकंदरीत खेळताना बरं वाटलं जरा. पण त्या मॅच मध्ये बॅटिंगला लागत, या टीम मध्ये बॅटिंग लागते. एकंदरीत या स्पर्धेचं आकर्षण तुम्हाला माहिती का काय? सुंदर असणाऱ्या ट्रॉफ्या. येता क्षणी या ट्रॉफीच्या प्रेमात पडा इतका चांगला आयोजन. काय माझं लक आहे, मी खेळतो दर याला. जोरदार टाळ्या अलंकारसाठी. अप्रतिम खेळ राहिला.